आधी नगराध्यक्ष आणि आता सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे आणि आता मुख्यमंत्री देखील थेट जनतेतून निवडावा अशी मागणी त्यांनी केली आहे। मुंबईमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। 2 दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरपंच पद थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेण्यात आला। या बैठकीमध्ये मात्र शिवसेनेने या निर्णयाला विरोध केलेला नाही, एकमताने निर्णय घेतला असा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला आहे। ते या सगळ्या संदर्भात आक्षेप नोंदवताना उद्धव ठाकरे काय म्हणतात आणि मुनगंटीवारांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील जाणून घेऊयात। शिवसेनेचं म्हणणं असं आहे, जे मी आता जीएसटीच्या बाबतीत बोललो सभागृहात, की एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याचा एक आढावा घ्यायला पाहिजे। जर नगराध्यक्ष तुम्ही जनतेतल्या निवडण्याचा निर्णय घेतला, आम्ही पाठिंबा दिला, मग उद्या असा विषय तो मुख्यमंत्री का नाही निवडायचा जनतेतून? आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्या गोष्टीची घाई न करता त्याचा अनुभव काय येतोय तो बघितला पाहिजे। मंत्रिमंडळाचा बैठक आणि त्या बैठकीत हा निर्णय जागा आहे, हा काही पक्षाच्या बैठकीत जागा नाही। मग मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिवसेनेचेही मंत्री असतात, भारतीय जनता पार्टीचेही मंत्री असतात। समजा या निर्णयाला विरोध होता, मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोध दर्ज करता येत होता आणि त्यावर मग तर्काच्या आधारावर तो निर्णय थांबवता आला असता। पण निर्णय एकमताने, माझ्या माहितीप्रमाणे हा निर्णय एकमताने झाला आहे, त्यामुळे कोणत्या पक्षाचा विषय असण्याचं काही कारण नाही।